सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करत असताना महापालिकेच्या स्वच्छता विभागातील मुकादम विजय मारू यांना व्यापाऱ्यांनी बेदम मारहाण केली। ही धक्कादायक घटना पकाल रोड मुंबई नाका हद्दीत घडली आहे। घटनेचे तपशील असे आहेत की पकाल रोडवर पिकअप गाडीवर कांदा विक्री करणारे व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत होते। महापालिकेचे मुकादम विजय मारू यांनी त्यांना समजावले, प्लास्टिक पिशवी वापरू नका असे सांगूनही व्यापाऱ्यांनी ऐकले नाही। उलट त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत विजय मारू यांना 4 ते 5 जणांनी मिळून बेदम मारहाण केली। मारहाण करत असताना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली। या हल्ल्यात विजय मारू यांना डोळ्याला, नाकाला, छातीच्या बरगंडींना व हाताला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती स्थिर आहे। स्वच्छता कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश मारू म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे। जर आरोपींवर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडावे लागेल। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। महापालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीची कारवाईत अजून कडकपणा आणण्याचे संकेत दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक। काय झालं काका नेमकं? मी चाललो होतो माझ्या धुंकीत आणि ती गाडी मला दिसली। मी त्याला दुसऱ्यांदा मी बोललो का कॅरी बॅगची बंदी चालू आहे तर तुम्ही वापरू नका। तर अचानक त्याचा बाप आला आणि तुम्हाला कोण अधिकारी आता डायरेक्ट शिवाय द्यायला लागला आणि मी बोललो मेरे अधिकारी को क्यों गाल रहे हो, म्हणजे आई बाई वरून शिवाय द्यायला लागला। तर मला शिवाय द्यायला लागला। इतक्यात 3-4 जण आले आणि माझ्यावर मला हमला करून टाकला आणि मला डायरेक्ट फाईट येणं पहिले तोंडावर मारली आणि तोंडावर मारल्यानंतर नाकावर मारली, नंतर परगडीत मारली। परगडीत मारल्यानंतर मी बेशुद्ध झालो। नंतर थोडा शुद्ध झाला तर मला म्हणे तेरा चाकू से तेरा गला काट डालूगा आणि तेरे को मार डालूगा बोले आणि लगेच फरार झाले। ते जवळपास किती जण होते ते मारायला? ते 5 जण होते, 5 जण। आणि माझा रोजचा अधिकारी आहे का मी कॅरी बॅग लोकांवर कधी कधी दंड वसूल करतो, कधी कधी लोकांना समजून सांगतो कॅरी बॅग बंदी आहे तर तुम्ही वापरू नका आणि वापरायचं तुम्ही लपून वापरा असं। आणि जवळपास ते किती वाजेच्या दरम्यान झालं हे? ते दरम्यान 12:30 झालं। कुठे? पखा रोड सावित्रीबाई फुले शाळेजवळ। आणि तुम्ही याची पोलीस तक्रार केली का? हा, तक्रार केली। काय विकत होते? कांदे विकत होते, कांदे। आणि माझं रोजचं हे कारवाई करणं प्लास्टिकवर। म्हणजे तुम्ही ड्युटीवर होतात तिथे? हा, ऑन ड्युटीवर होतो।